तिकडे रायगड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या वादाला पुन्हा एकदा फोडणी मिळाली आहे। रोहा येथील सभागृहाच्या लोकार्पण सोहळ्यात डावलल्यानं मंत्री भरत गोगावले नाराज झाले होते। त्यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवत अधिकाऱ्यांवर हक्कभंग आणण्याचा इशारा दिला होता। गोगावलेंच्या या भूमिकेचा आता राष्ट्रवादी काँग्रेसनं चांगलाच समाचार घेतलाय। माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी गोगावले यांच्यावर पलटवार केलाय। जर शासनाचा कार्यक्रम असेल तर शासनाच्या नियमाप्रमाणे नाव येणं गरजेचं आहे। नसेल तर त्या शिववनवरती आम्ही हक्कभंग आणूया, कारण त्यांनी का नाही नाव टाकलं, काय त्याची काय स्वतःची प्रॉपर्टी नाही का कोणाची नाही। जेव्हा आम्ही कार्यक्रम करतो तेव्हा आम्ही त्यांची सगळ्यांची नावं टाकतो। त्यांनी आमच्या पाट्या चेक कराव्यात आणि जर त्यांनी आमचं नाव टाकलं, पत्रिका दिली ना, आम्ही नाही आलो तो आमचा पार्ट आहे। परंतु शासन जर सांगते नियमाप्रमाणे सगळ्यांना कळवा, तिथले स्थानिक आमदार खासदार सगळ्या आम्ही जर घेतो, मग याच्या पुढे आम्ही बघूया काय करायचं, कोणाचं घ्यायचं, ते जसं चालतील तसं आम्ही बघूया। हक्कभंग आणायचा असेल तर माझं म्हणणं आहे, पहिलं अलिबागच्या नगरपालिकेवर त्यांनी आणावा, कारण अलिबागच्या नगरपालिकेचं जे आता मध्ये भूमिपूजन झालं, फिशरी म्हणजे मत्स्य त्यांचं काय हे बनवतात, ॲक्वेरियम बनवतात, त्याच्यामध्ये तर त्यांचे स्थानिक आमदार आहेत, सेनेचे आमदार तिथे महेंद्र दळवी साहेब आहेत। तर त्या पाठी जर आपण पाहिल्या, आमचं सोडा, आम्ही त्यांचा मान सन्मान जरूर त्या ठिकाणी करतो, पण सेनेचे आमदार त्यांचा मान सन्मान करत नसतील त्या बाबतीत आधी त्यांनी त्याच्या बाबतीत थोडासा विचार करावा। सोयीनुसार प्रोटोकॉल त्यांना आठवतो, त्यामुळे पहिलं आपापलं त्यांनी पाहावं, स्वतःच्या गिरेबांमध्ये झाकून त्यांनी पाहावं आणि मग आमच्यावर टीका करावी, एवढंच मला त्यांचं सांगणं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।